कसे आले पोलीस? आम्ही फोन केला पोलिसांना, आम्ही फोन करून रिक्वेस्ट केला, अरे बाबा एवढी 100 पोरं आली, आम्ही काम कसं करणार आमच्या बूथवर. मग पोलीसवाले आले फटाफट आणि पोलीसवाल्यांनी येताना बघा आमच्या एका माणसाला पण पोलीसवाल्यांनी एका शब्दात काही नाही बोलला, कारण आम्ही 4-5 लोक आता पण बघू शकता आमचा बूथ आहे. आम्ही फक्त 3 लेडीज 3 जेंट्स उभे इकडे उभा आहे अंबरनाथ मधल्या मातोश्री नगर मध्ये. इथे थोड्यापूर्वी जो सौम्य लाठीचार्ज झाला त्या बाबतीत आपण माहिती घेऊया की इथले जे भाजपा कार्यकर्ते पैसे वाटपात असल्याचा आरोप केला जात होता आणि नेमका प्रकार काय होता हे आपण इथल्या विचारूया. इथले भाजपाचा हा बूथ आहे आणि या भाजपाचे कार्यकर्ते इथे आहेत, त्यांना विचारूया नेमकं काय प्रकार घडला. साहेब काय नाही, जनरल जी आपली इलेक्शनची प्रोसेस असते, वोटिंगच्या दिवशी प्रत्येक पार्टी आपली आपली बूथ लावते आणि त्या बूथवर स्लिप देण्याचं काम चालू असतो. आता इकडे तुम्ही तुमच्या कॅमेऱ्यामध्ये बघू शकता, ते ओपन मध्ये रोडवर बूथ लावलेलं आहे. ते अचानक आले, त्यांनी बघितला की बाबा समोर त्यांचा टेबल आहे, त्यांच्या टेबलवर कोणच जात नाही, कोण त्यांना विचारायला पण जात नाही आणि कोणत्या टेबलवर स्लिप घ्यायला पण जात नाही. आणि इकडे स्लिप घ्यायला लोकांची लाईन लागली, गर्दी झाली, म्हणून ते समजले का बाबा त्यांचा एकदम इलेक्शन मधून त्यांचा सगळं बाजार उठलेला आहे, म्हणून ते डिस्टर्ब झाले. आणि त्यांच्या मनात आलं का बाबा यांना डिस्टर्ब करूया, त्यांना काही काम राहिलं नाही. ज्यांच्या टेबलावरती जर लोक असली असती तर त्यांना तेवढा वेळ नसता इकडे येऊन भांडण करायला, पण त्यांच्या टेबलावर कोणच नाही. आमची गर्दी बघून ते आले इकडे की त्याला यांचं वातावरण डिस्टर्ब करू आणि त्या पैसे वाटतायत ते सांगत इकडे आल्यानंतर त्यांना कोणच इकडे काय सापडला नाही. त्यांना बोललं अख्खे शोधा, मग ते त्यांना काय हातात भेटला नाही. मग त्यांनी फोन करून गुंड बोलवले, 150 पोरं आली. पोरं येऊन ते आमच्या महिलांची शिवीगाळ, आमच्या पोरांना दमदाटी, तुला 5-5:30 वाजू दे, मग तुला दाखवतो आम्ही काय ना काय. हे सगळं इलेक्शन मध्ये होत नसतो. जी जनता आहे ती हुशार आहे, हे काय शहर आहे, यांना हे सगळे सुशिक्षित लोक आहेत, सगळ्यांना माहित आहे की राज्यासाठी देशासाठी अंबरनाथसाठी कोण चांगलं काम करू शकतो. त्या हिशोबाने लोक मतदान करतात. तुमच्या भांडणांना आणि तुमच्या भाईगिरीला कोणच भीक घालत नाही. पोलीस कसे आले? पोलीस आम्ही फोन केला पोलिसांना, आम्ही फोन करून रिक्वेस्ट केला, अरे बाबा एवढी 100 पोरं आली, आम्ही काम कसं करणार आमच्या बूथवर. मग पोलीसवाले आले फटाफट आणि पोलीसवाल्यांनी येताना बघा आमच्या एका माणसाला पण पोलीसवाल्यांनी एका शब्दात काही नाही बोलला, कारण आम्ही 4-5 लोक आता पण बघू शकता आमचा बूथ आहे. आम्ही फक्त 3 लेडीज 3 जेंट्स उभे इकडे आणि ते 100 लोक होते. त्यांना बरोबर आहे, कुठेतरी भाजपाचे बूथवरती शिवसेनेचे कार्यकर्ते आले, त्यांनी गोंधळ घातला. त्यानंतर भाजपाच्या लोकांनी पोलिसांना पाचारण केलं आणि त्या लोकांना लाठीचार्ज करून इकडनं हकलण्यात आलेलं आहे.